नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा जय आणि शर्वरीच्या प्रेमाचा भाग आणि ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या मालिकेचे सगळे अपडेट सगळ्यात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील. तर आता ऑफिसमध्ये जय आणि गौतम दोघेही बसलेले असताना पटकन आता समयरा एक गोल घेऊन तिथे येते. आणि आता समयरा म्हणते की प्रत्येकाने ना या गोलमध्ये एक नाव आहे, ती चिठ्ठी उचलायची आणि चिठ्ठी उचलचा क्षणी ज्याचं नाव येईल त्याच्यासाठी त्याने उद्या फ्रेंडशिपचं गिफ्ट आणायचं आहे. तर लगेच आता गौतम म्हणतो की वा, तर जय म्हणतो की व्हेरी नाईस. तेव्हा आता गौतम म्हणतो की समयरा, तू HR चा जॉब अगदी सिरियसपणे सांभाळते बरं का. आणि लगेच आता इकडे पटकन समयरा आता तो गोल जय समोर धरते आणि जयला चिठ्ठी उचलायला सांगते. आणि आता गौतमकडे बघत समयरा अजून एक चिठ्ठी त्या गोलमध्ये टाकते आणि हसतच निघून जाते. उद्या फ्रेंडशिप डे आहे, आपण तो सेलिब्रेट करणार ऑफिसमध्ये. मॅडम, काय न्यूज देतो तुम्ही? आज मला कळलं तुम्हाला हा जॉब कसा काय मिळाला ते. काय कमाल टाइमपास करता तुम्ही. आणि ते ऐकताच आता सगळेजण खुश होतात. तर तेवढ्यात मोठमोठ्याने हसत मॅक म्हणतो की आत्ता मला कळलं तुम्ही HR कसे झालात आणि तुम्हाला पावर कशी मिळाली ती. आणि आता तो गोल दाखवत समयरा म्हणते की कमॉन, या गोलमध्ये प्रत्येकाची नावे आहेत आणि प्रत्येकाला फक्त एकच चीट उचलायची बरं का. समयरा म्हणते की या चीटमध्ये तुम्हाला ना तुमच्या फ्रेंडचं नाव येणार आहे आणि मग ते नाव ज्याचं असेल त्या तुमच्या फ्रेंडसाठी एक छोटंसं गिफ्ट आणायचं असल्याचे आता समयरा बोलते. आणि इकडे आता मॅक म्हणतो की मी ना तायडीची चिठ्ठी काढणार, त्यामुळे ती मला चांगलं गिफ्ट देईल. तर समयरा म्हणते नो नो. समयरा म्हणते की ज्याचं नाव निघेल ते नाव कुणाला सांगायचं नाही आहे, कळलं का. आणि समयरा म्हणते की उद्यापर्यंत ते नावं सिक्रेट असले पाहिजेत. आणि इकडे आता मॅक म्हणतो की चला तर मग. समयरा म्हणते पहिली चिठ्ठी मी काढणार. आणि समयरा आता गुपचूप ती चिठ्ठी काढते आणि म्हणते की चला, मला ना माझ्या फ्रेंडचं नाव कळलं पण मी ते सांगणार नाही. आणि त्यानंतर आता मॅक एक चिठ्ठी उचलतो आणि एक एक आता प्रत्येकजण चिठ्ठी उचलतात. आणि सगळ्यात शेवटी आता शर्वरीची एक चिठ्ठी राहते. तर पटकन त्या गोलमधून शर्वरी ती चिठ्ठी घेते आणि सगळेजण आता आपापल्या जागेवर जातात. आणि इकडे आता परबच्या घरी अनु, आसावरी सगळ्याजण फ्रेंडशिप डेच्या तयारी करत असतात. तर पमा म्हणते की आमच्या वेळेस असं काही नव्हतं बरं का. दिवाळी, दसरा, गणपती बाप्पा फक्त एवढंच. तुमच्या वेळेस कोणतेही डे निघालेत. आणि शर्वरी म्हणते की मम्मा, ते चांगलं असतं, कारण आजकाल लोक त्या निमित्ताने तरी एकमेकांशी चांगलं वागतात. आणि लगेच आता सुभाष म्हणतो की पमा, मग दे तू मला एक फ्रेंडशिपचं गिफ्ट. तर लगेच आता पमा म्हणते की मग फ्रेंड बनवायचं आहे का तुम्हाला मला. आणि पमा म्हणते की तुम्हाला अजून मैत्रिणी करायच्या का, जाऊन बसा मग बाहेर. आणि पटकन आता अनु ही सुभाषला फ्रेंडशिपचं आता बँड बांधते हाताला. आता फ्रेंडशिप बँड बांधता क्षणी सुभाष म्हणतो बांध बांध, मला बांध, बाकीच्या मैत्रिणी नको आहेत मला. आणि तेवढ्यात आता इकडे समयरा ही परबच्या घरी येते आणि सगळ्यांना आता फ्रेंडशिप डेची आता मिठी मारते आणि म्हणते की हॅलो, तुम्ही सगळ्यांना माझ्या कझिन सिस्टर होत्या पण आता ना तुम्ही माझ्या फ्रेंड झालात. समयरा म्हणते की आय नो, या अगोदर आपल्यामध्ये जे झालंय ते झालं, पण आता मी सगळ्यांशी चांगलं वागायचं ठरवल्याचे समयरा बोलते. आणि त्यासाठी मला सगळ्यांशी फ्रेंडशिप करायची असल्याचे समयरा सांगते. आणि लगेच आता पमा खुश होते आणि म्हणते वा वा समयरा, चांगला आहे बरं का. हळू आवाजात आता मयू म्हणते की मम्मा ना कुणावरही विश्वास ठेवते. आणि इकडे आता पमा म्हणते की समयरा, तू आता चांगली वागायला लागलीस बरं का, आणि अशीच जर चांगली वागली तर उमाचं टेन्शन तरी कमी होईल. आणि त्यानंतर आता समयरा आसावरीचा हात धरून आसावरी समोर उभा राहते आणि म्हणते की हे बघ आशू, गौतम आणि माझ्यामध्ये जे झालंय ना ते सगळं मी विसरले आता. आणि इकडे आता समयरा म्हणते की मला आता एक बेस्ट स्टार्ट करायचं आणि त्यासाठी मला तुझी फ्रेंड व्हायचं आहे. आणि समयरा म्हणते तुला आणि गौतमला एकत्र आणण्यासाठी तुला जी काही मदत लागेल ना ती सगळी मी करेल आशू. आणि समयरा म्हणते की प्लीज मला तू सपोर्ट कर त्यासाठी आणि मला एक चान्स दे. आणि आशू म्हणते की मला समजतंय समयरा तुझ्या मनात काय चालू आहे, पण हे जे झालंय ना ते खरंच खूप अनपेक्षितपणे घडलंय. आणि आशू म्हणते की मला तुमच्यामध्ये यायचं नव्हतं,
तर लगेच आता समायरा म्हणते मला माहिती. आणि समायरा म्हणते तू चुकून आलीस, पण मी आता फाईन आहे त्याची तू काळजी करू नकोस. आणि समायरा म्हणते की मी तुमच्या सगळ्यांसाठी फ्रेंडशिप बँड आणलीत. आणि आसावरीच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधून आता इकडे समायरा सगळ्यांना फ्रेंडशिप बँड बांधते. आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी सगळेजण ऑफिसमध्ये जमतात. तर चर्चा करत असताना पटकन आता समायरा तिथे येते आणि म्हणते की हॅलो गाईज. सगळेजण खुश होतात. तर मॅक तिथे येतो. मॅकने आता त्याचे हात पाठीमागे आता धरलेले असतात. तर समायरा म्हणते की तू तुझे हात पाठीमागे का बांधले. तर लगेच मॅक डायलॉग मारत म्हणतो की ये हात मुझे दे दे ठाकूर. आणि पटकन आता मॅक त्याचे हात पुढे करतो. तर त्याच्या हातात पूर्ण हात भरून फ्रेंडशिपचे बँड बांधलेले असतात. तर आता समायरा म्हणते की एवढे फ्रेंडशिपचे बँड कोणी बांधलेत. आणि तेवढ्यात आता इकडे मॅक म्हणतो की समायरा चल बांध माझ्या हातात फ्रेंडशिप बँड. आणि लगेच समायरा म्हणते कुठे बांधू, हातात तर जागाच नाही आहे. दुसरी आता एम्प्लॉय म्हणते की ते हातापेक्षा आता फ्रेंडशिप बँडचं स्टँड वाटतंय. तर आता सगळेजण हसू लागतात. तेवढ्यात शर्वरी तिथे येते आणि सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डेचे विश करते. आणि आता मॅक हात पुढे करत म्हणतो की तायडे बांध फ्रेंडशिप बँड. तर आता शर्वरी म्हणते कुठे बांधू मॅक. आणि मॅक म्हणतो की तायडे तुला फ्रेंडशिप बँड बांधायची हाताला काही गरज नाही आहे, कारण तू माझ्या मनात आहेस. आणि लगेच आता शर्वरीसुद्धा मॅकला, तर मॅकसुद्धा शर्वरीला प्रेमाने आता फ्रेंडशिप डेचे बँड बांधतो. आणि लगेच आता मोठ्याने आता मॅकचा हात वर करत शर्वरी म्हणते हॅपी फ्रेंडशिप डे. तर सगळेजण ओरडतात. तर तेवढ्यात गौतम आणि जय तिथे येतात आणि मॅककडे आणि शर्वरीकडे बघत आता रागाने जय म्हणतो काय चाललं इथे. सगळेजण आता चिडीचूप होतात. आणि जय म्हणतो तुम्हाला काही काम नाही आहे का, सुट्ट्या घेतल्यात का तुम्ही. तर समायरा नकारार्थी मान हलवते. आणि लगेच आता मॅक म्हणतो की सर ते आज फ्रेंडशिप डे आहे ना. तर जय म्हणतो मग. तर आता त्याच्या फ्रेंडशिप बँडचा हात पुढे करत मॅक म्हणतो हॅपी फ्रेंडशिप डे. तर जय म्हणतो हात मागे घे. तर आता रागाने जय म्हणतो की हे काय केलं आहे जोकरसारखं. तर मॅक म्हणतो की जोकरसारखं नाही, फ्रेंडशिप बँड आहे सर ते. आणि मॅक म्हणतो की मी सगळ्यांचा लाडका आहे ना, माझ्यावर सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून मला एवढे फ्रेंडशिप बँड बांधले. आणि लगेच आता जय रागाने म्हणतो शट ऑफ, तू ऑफिसमध्ये सगळ्यांचा लाडका आहेस, पण काम कर तरच तू टिकशील. आणि जय म्हणतो असे फ्रेंडशिप बँड बांधून तुला काय प्रमोशन मिळणार आहे का. तर खाली मान घालत मॅक म्हणतो की नाही. तर आता जय म्हणतो मग चल कामाला लाग. आणि लगेच आता जय म्हणतो की चला सगळेजण कामाला लागा. तर सगळेजण आपापल्या जागेवर जाताच आता शर्वरी जयला थांबवते. तर जय म्हणतो की आता काय तुझं. तर आता समोर एक शर्वरी म्हणते की मॅक सगळ्यांचा ऑफिसमध्ये लाडका आहे तर आहे, कारण तो सगळ्यांचा खूप चांगला आहे, तुझ्यासारखा खडूस तर नाही आहे ना तो, आणि म्हणून त्याला एवढे मित्र आहेत. आणि शर्वरी म्हणते की तू रागीट आहेस आणि म्हणून तुला इथे काही मित्र नाही आहे. आणि लगेच आता जय म्हणतो मला काही फरक पडत नाही. तर शर्वरी म्हणते आला मोठा शहाणा. जय म्हणतो चल काम कर. आणि जय म्हणतो की नाही. तर लगेच शर्वरी म्हणते की नाहीतर काय जॉबवरून काढून टाकणार आहेस का. आणि हात वर करत आता शर्वरी म्हणते काढच मला जॉबवरून. आणि शर्वरी त्याच्यापासून बाजूला जाते. इकडे आता मयू तिच्या मैत्रिणीसोबत आता कॉलेजला जात असते. आणि आता सगळे तिघीही गप्पा मारत जात असताना 3 मुलं आता बाईकवरती बसलेले असतात. तर एक मुलगा आता बरोबर दुसऱ्या मुलाला आता मयू आल्याचे दाखवतो. मयू आता दुसऱ्या मैत्रिणीला म्हणते की तुझा तो फ्रेंड कोण ग, तो नाही का तुझ्या मागे लागला होता आणि गिफ्ट घे म्हणून तुला आग्रह धरत होता तो. लाजतच ती मैत्रीण म्हणते की असं काहीच नाहीये. तर आता मयू म्हणते असं काहीच नाहीये. आणि एवढ्यात तो मुलगा आता मयू समोर येत म्हणतो की अगं आज फ्रेंडशिप डे आहे ना, मला सुद्धा फ्रेंडशिप बँड बांध ना. तर आता मयू त्याला म्हणते की चल मागे सरक, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का. आणि लगेच आता मयू त्याला म्हणते की साईडला हो. दुसरा मुलगा तिथे येत म्हणतो की बांध ना त्याला फ्रेंडशिप बँड. मयू त्याला सुद्धा बाजूला व्हायला सांगते, पण ते आता बाजूला होत नसतात. आणि लगेच आता ती दुसरी मैत्रीण घाबरतच म्हणते की चल मयू. तर मयू म्हणते की तू कशाला घाबरतेस, असे लोकांना जर घाबरलं ना ते डोक्यावर बसतात. आणि इकडे आता समायरा तो गोल घेऊन येते आणि सगळ्या स्टाफला आता एकत्र बोलावते. पाठीमागून जय येता समायरा म्हणते की 5-10 मिनिटातच आवरायचं बरं का आणि कामाला लागायचं लगेच. आणि लगेच आता समायरा म्हणते की चिठ्ठीत ज्याचं नाव असेल त्याला पुढे यायचं, आपलं गिफ्ट घ्यायचं आणि एवढंच करायचंय. आणि पहिलंच नाव आता सानिकाचं येतं. तर आता समायरा सानिकाला ते गिफ्ट देते आणि ते गिफ्टमध्ये आता खूप छान बॅग सानिकाला मिळालेली असते. सानिका म्हणते वाव किती छान बॅग आहे आणि मला कोणी दिली असेल बरं, असे म्हणत आता सानिका सगळ्यांकडे बघू लागते. आणि लगेच आता दुसरी मैत्रीण म्हणते प्रतीक असेल बरं का. तर प्रतीक हात वर करतो आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. तर मॅक म्हणतो प्रतीक भाई
मजा आहे बरं का. आणि त्यानंतर आता समायरा प्रतीकला आता गिफ्ट देते. प्रतीक पटकन ते गिफ्ट उघडून बघतो आणि लगेच आता प्रतीकला पाण्याची बॉटल गिफ्ट म्हणून आलेली असते. आणि आता पुढचा नंबर शर्वरीचा आलेला असतो. आणि त्यानंतर आता शर्वरीला सुद्धा आता फ्रेंडशिप डेचं आता गिफ्ट मिळालेलं असतं. तर आता जय हा ऑफिसमध्ये जाताच इकडे आता शर्वरी जयसाठी एक गिफ्ट घेऊन येते आणि त्यामध्ये स्वामी समर्थाची ती मूर्ती असते. आणि ती मूर्ती शर्वरी आता जयला देत म्हणते की शायनर, कधी कधी ना तुम्हाला माझ्यासोबत अगदी फ्रेंडसारखा वागतोस, म्हणून माझ्याकडून फ्रेंडशिप डेचं तुला हे गिफ्ट. आणि ते ऐकताच आता जयला धक्का बसतो आणि शर्वरीकडे बघत जय ते गिफ्ट घेतो. आणि ती गिफ्ट घेता क्षणी इकडे शर्वरी म्हणते की आणि तू तर आता माझा फ्रेंड झालाच, पण सगळ्यात अगोदर तू मी तुझी पहिली गर्लफ्रेंड आहे बरं का. तर ते ऐकताच जयला मोठा धक्का बसतो आणि शर्वरीने जयला आता म्हणजे शर्वरी जयसाठी आता त्याची गर्लफ्रेंड बनलेली असते. आणि ती ऐकताच जय हा फक्त शर्वरीकडे बघू लागतो आणि पहिल्यांदा शर्वरीने केलेले असते जयला ते प्रेमाचे फ्रेंडशिप डेचे प्रपोज. आणि ते बघता क्षणी आता जयसुद्धा शर्वरीच्या प्रेमात कसा पडतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.